ओके, व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचे आपापले. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचे, एव्हरीवन फास्ट. ओके एव्हरीवन, सर्वांनी नीट लक्ष द्या. आज आपण थोडीशी ब्लाइंड फोल्डची प्रॅक्टिस करणार आहोत. ओके, तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, मी तुम्हाला स्क्वेअरचं नाव सांगेल. समजा आता मी तुम्हाला स्क्वेअरचं नाव सांगितलं G4, तर तुम्ही त्याचा कलर मला मेसेज मध्ये पाठवायचा आहे. जर व्हाईट असेल, आपण याला व्हाईट ब्लॅक बोलूयात. ओके, ग्रीन आणि व्हाईट बोललं तर कन्फ्युजन होईल. व्हाईट ब्लॅक बोलूयात. डार्क म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे व्हाईट. तर त्या कलरचं नाव तुम्ही, जर ब्लॅक असेल तर B पाठवायचं आणि व्हाईट असेल तर W पाठवायचंय. आता सर्वांनी नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचं आहे. एव्हरीवन, नोटबुक आणि पेन सर्वांनी सोबत ठेवायचं आहे. आणि सर्वांनी कॅमेरा ऑन ठेवायचे. आणि नोटबुक आणि पेन सर्वांनी सोबत ठेवा. ओके, मला सांगा, नोटबुक आणि पेन घेतले का सोबत सर्वांनी? ऋन्मय, अन्वय, नोटबुक पेन सोबत ठेवायचे आहेत आणि कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. आता परत लक्ष द्या सर्वांनी, मी जे सांगतोय तुम्हाला. आपण काय करणार आहोत, ब्लाइंड फोल्डची प्रॅक्टिस करणार आहोत. मी तुम्हाला स्क्वेअरचं नाव सांगेल आणि त्या स्क्वेअरचा कलर जो असेल ते तुम्ही मला मेसेज मध्ये सांगायचंय. जर व्हाईट असेल तर W, ब्लॅक असेल तर B. ओके, डार्क स्क्वेअर म्हणजे ब्लॅक, हे जे लाईट स्क्वेअर म्हणजे व्हाईट. समजा मी तुम्हाला विचारलं की मला E3चं सांगा आन्सर, व्हाईट आहे का ब्लॅक आहे. चेसबोर्ड बघून नाही सांगायचं, चेसबोर्ड वगैरे साईडला ठेवून द्या. चेसबोर्ड इमॅजिन करायचं, विचार करा की व्हाईटच्या इकडे तुम्ही व्हाईट साईडने खेळताय, व्हाईटचे सर्व पीसेस आहेत आणि इमॅजिन करायचं ABCD कुठून असतील, 1 2 3 कुठून असतं. तर तुम्हाला काय करायचंय, मी तुम्हाला जे स्क्वेअरचं नाव सांगेल त्या स्क्वेअरचा कलर तुम्ही मला मेसेज मध्ये पाठवायचा आहे. आणि मेसेज मध्ये पाठवल्यावरती जर तुमचा आन्सर करेक्ट असेल तर 1 पॉइंट द्यायचा आणि जर तुमचा आन्सर रॉंग असेल तर 0 द्यायचा. समजलं 100% सर्वांना? कोणी आहे का असं ज्याला नाही समजलं? समजलं प्रत्येकाला काय करायचंय? हा वेदांत, तर मला नाही समजलं. आता बघ वेदांत, तुला मेसेज मध्ये नोटबुक पेन घेतलं सोबत? हो सर. आता हा बोर्ड शेअर केलाय तुम्हाला फक्त बघण्यासाठी, पण बोर्ड थोड्या वेळाने बंद होईल. मी तुम्हाला स्क्वेअरचं नाव सांगणार. स्क्वेअरचं नाव म्हणजे काय,
एफच्या फाईल मध्ये आहे, 6th रँक वरती आहे. या स्क्वेअरचं नाव काय झालं? F6. तर तुम्ही F6 बोलल्यावरती F6 कोणत्या कलरचं स्क्वेअर असणार आहे तुम्ही मला मेसेज मध्ये पाठवायचं आहे. की तुम्हाला काय वाटतंय कोणत्या कलरचं आहे, तर ते तुम्ही मला मेसेज मध्ये पाठवायचं. त्याचा कलर व्हाईट असेल तर W, ब्लॅक असेल तर B. आणि सर्वांचे आन्सर आल्यावरती मी सांगेल ते स्क्वेअर कोणत्या कलरचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर आन्सर करेक्ट असेल तर नोटबुक मध्ये 1 लिहायचं, जर आन्सर रॉंग असेल तर 0 लिहायचं. म्हणजे आन्सर करेक्ट असेल तर 1 पॉइंट, आन्सर रॉंग असेल तर 0 पॉइंट. समजलं सर्वांना? समजलं सर्वांना? एव्हरीवन, ब्लाइंड फोल्डची प्रॅक्टिस करतोय आपण. काय करतोय? ब्लाइंड फोल्डची प्रॅक्टिस करतोय इमॅजिनेशन पॉवर वाढण्यासाठी. ओके, रेडी एव्हरीवन? इमॅजिन करा, इकडे व्हाईट पीसेस आहेत, इकडे ब्लॅक पीसेस आहेत सर्व लावलेले. आणि मग ABCD कशी सुरू होती? इकडून व्हाईटच्या साईडने इकडे ABCD सुरू होते, इकडे 1 2 3 4 5. तर हे लक्षात ठेवा सर्वांनी. आणि सर्वांनी काय करायचंय? कॅमेरा ऑन ठेवायचे. आता सर्वांनी नीट लक्ष द्या. तर स्वतःला जेवढं इमॅजिन होईल तेवढंच आन्सर द्या. ओके, बघायची गरज नाहीये. आन्सर करेक्ट येऊ द्या, रॉंग येऊ द्या, काही नाही देणं देणं. आणि मग किती आन्सर करेक्ट येतात ते त्याच्यानंतर याच्या प्रॅक्टिस साठी काय करायचं ते मी सांगेल शेवटी. रेडी एव्हरीवन? ओके, स्टार्ट करूयात. A8. A8 मेसेज मध्ये सर्वांनी आन्सर पाठवा. A8. एट स्क्वेअरचा कलर जर व्हाईट असेल तर W, जर ब्लॅक असेल तर B पाठवायचा आहे. यस मयूर? सर, हम्म. चॅट कसं करायचे तर ऑप्शन नाही आहेत. मी हाय पाठवतो. अजून कोणी आहे का त्याला नाही येते चॅट करायला? आणि मयूर, मी 4 वेळा व्हिडिओ पाठवलाय की चॅट कसं करायचं त्याबद्दल. व्हिडिओ बघून घ्यायचंय मयूर. ओके, पाठवले का सर्वांनी आन्सर? मेसेज मध्ये पाठवायचे. A8 कोणता स्क्वेअर सांगितलं मी? 8 स्क्वेअरचा कलर. अन्वय, हाय मेसेज पाठवलाय तुला. मेसेज सेंड करायचं प्रत्येकाने. तेच आन्सर ग्राह्य धरले जातील, ऍप्लिकेबल धरले जातील जे मेसेज मध्ये असतील. फक्त B और W पाठवा. B म्हणजे ब्लॅक, W म्हणजे व्हाईट. म्हणजे फास्ट आन्सर करता येईल तुम्हाला. A8 कोणता स्क्वेअर म्हणलो मी? A8 कोणत्या कलरचा आहे? अन्वय, कलर पाठवायचा आहे. ही काय पाठवलं? A8 कोणत्या कलरचा स्क्वेअर आहे?
ओके, सर्वांना मी आता अजून एक हिंट देतो. आपण बिगिनर क्लासमध्ये शिकलो एव्हरीवन. राईट हँड साईडचं स्क्वेअर कोणत्या कलरचं पाहिजे? व्हाईट कलरचं पाहिजे, बरोबर. राईट हँडला स्क्वेअर कोणत्या कलरचा पाहिजे? व्हाईट. आणि राईट हँडला जर आपण व्हाईट साईडने खेळत असेल तर राईट हँडचं H1चं स्क्वेअर कोणत्या कलरचं येणार? व्हाईट. G2 व्हाईट, F3 व्हाईट. मग A8 to H1 डायगोनल झालं, बरोबर. A8 to H1 डायगोनल झालं. तर A8चं करेक्ट आन्सर आहे व्हाईट. ज्यांचं आन्सर करेक्ट आहे 1 पॉइंट द्यायचा, ज्यांचं आन्सर रॉंग आहे 0 द्यायचं. झालं नोट डाऊन सर्वांचं? आणि प्रत्येकाने आन्सर द्या मेसेज मध्ये. आणि हे झाल्यावरती सर्वांचे स्कोर विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा टास्क करायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुमचे ब्लंडर पण बंद होतील याच्याने, या प्रॅक्टिसमुळे. ओके, नेक्स्ट स्क्वेअर, पुढचं स्क्वेअर F4. F4 बघून नाही सांगायचं आहे आणि कोणीही. इमॅजिन करायचं चेसबोर्ड आणि सांगायचंय, बघून नाही सांगायचंय. F4. F4. केले आन्सर सर्वांनी? पाठवले? मयूर पानसरे व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. आन्सर पाठवले सर्वांनी? ओके एव्हरीवन, F4 ब्लॅक कलरचं स्क्वेअर आहे. ज्यांनी बी ब्लॅक किंवा बी आन्सर पाठवलंय त्यांनी 1 पॉइंट द्यायचा आहे. ज्यांनी व्हाईट पाठवलं त्यांनी 0. करेक्ट आन्सर आहे ब्लॅक. F4 करेक्ट आन्सर आहे ब्लॅक. ओके, नेक्स्ट स्क्वेअर D7. D7. D7.
पाठवले सर्वांनी आन्सर? जर कोणी पाठवलं नसेल तर थंब डाऊन करायचं. पाठवले सर्वांनी आन्सर? ओके एव्हरीवन, D7 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. D7 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी करेक्ट आन्सर दिलाय व्हाईट, 1 पॉइंट, नाही तर 0. ओके, नेक्स्ट स्क्वेअर A5. A5. आणि एकच आन्सर पाठवायचं. ओके एव्हरीवन. ओके, पाठवले सर्वांनी आन्सर? फक्त ज्यांनी नसेल पाठवले तेव्हा थंब डाऊन करा. ओके एव्हरीवन, A5 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. A5 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी करेक्ट दिलंय 1 पॉइंट, अदर देन 0 पॉइंट. धर्मेश वेट, आता ऑलरेडी टास्क चालू आहे. आता मध्येच नाही जमणार धर्मेश तुला. वेट करायचं धर्मेश आता. ओके, H4. 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 H4 कोणत्या कलरचा स्क्वेअर आहे? मेसेज मध्ये आन्सर पाठवायचा आहे. व्हाईट और ब्लॅक. व्हाईट असेल तर W, ब्लॅक असेल तर B. H4. पाठवले सर्वांनी आन्सर? ओके एव्हरीवन, H4 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. H4 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी आन्सर दिलाय ब्लॅक करेक्ट आहे, 1 पॉइंट, नाही तर 0 पॉइंट.
B4, 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 B for ball, B4. पाठवले सर्वांनी आन्सर. B4 कोणत्या कलरचा स्क्वेअर आहे? ओके एव्हरीवन, B4 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. B4 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी करेक्ट पाठवलंय बी तर 1 पॉइंट, नाहीतर 0. B4 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. ओके, नेक्स्ट स्क्वेअर F5, F5, F for frog, F5. पाठवले आन्सर सर्वांनी. ओके, F5 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. F5 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी व्हाईट आन्सर केलंय करेक्ट आहे. ज्यांनी ब्लॅक दिलं रॉंग आहे. हा वेदांत काय ऍड्रेस केलं? वेदांत F5 झालं ना आपलं आता. व्हाईट कलरचं आहे. नोट केलं सर्वांनी? ओके ओके, एक मिनिट वेट करूयात. या वेदांतचं काही प्रॉब्लेम नाही. एक मिनिट वेट करूयात everyone, ओके.
Okay, next square. C3, C3, C3. C3. Next square C3. ओके एव्हरीवन, C3 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. C3 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी बी आन्सर दिले करेक्ट आहे, बाकीच्यांचं रॉंग आहे. C3 ब्लॅक कलरचा स्क्वेअर आहे. ओके, नेक्स्ट स्क्वेअर. D3, 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 D for doll, D3. ओके, 9 झाले ना? 9 झाले ना स्क्वेअर? 9 स्क्वेअर झाले ना? ओके, लास्ट आता. आदित्य. सर तुम्ही 9th वाला आन्सर नाही सांगितलं. D3 च. ओके. ओके एव्हरीवन, D3 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. D3 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी करेक्ट दिलंय 1 पॉइंट. D3 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. D3 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी करेक्ट दिलंय 1 पॉइंट लिहून घ्या, नाही तर 0. ओके, आता लास्ट स्क्वेअर. C4, C4, C4.
C4. सात जणांचे आन्सर आले फक्त C4. दहा जण आहात तुम्ही. अजून 3 जण. अजून 2 जण कोण बाकी आहेत आन्सरचं? ओके एव्हरीवन. C4 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. ज्यांनी ज्यांनी W किंवा व्हाईट आन्सर दिले करेक्ट आहे. C4 व्हाईट कलरचा स्क्वेअर आहे. ओके. आता प्रत्येकाने जे आन्सर करेक्ट आले, किती पॉइंट झाले तुमचे काउंट करा. प्रत्येकाने तुमचे पॉइंट किती झाले काउंट करा. वेदांत किती हँड्रेड करतो? सर्वात जास्त तूच हँड्रेड करत असशील. पाठवू नका मला मेसेज मध्ये पॉइंट. मी अनम्यूट करणार आहे एकाला प्रत्येकाला. काउंट केले सर्वांनी पॉइंट? किती पॉइंट झाले काउंट केले? ओके. राघव अनम्यूट करायचं. Yes, Raghav. 7. Okay, very good, Raghav. Yes, Mayur. 8 point. 8. Yeah. Yes, sir. Okay, very good. Pansare. 6. Very good. Vedant. तर माझी पण 6 आहे. काउंट केलं का बरोबर? हो. 2, 3, 4, 5, 6. ओके, व्हेरी गुड. आदित्य. सर 9. व्हेरी गुड. रुन्मयी. 9 झालं. व्हेरी गुड. अन्वय. 5. 5. आणि मस्ती करतोय, हसतोय इकडे तिकडे. नुसतं मस्ती पाहिजे करायला. 5 पॉइंट झाले फक्त. हो सर. मयूरचं झालं ना? तन्मय तुझं झालं ना पॉइंट सांगून? कोणी बाकी आहे का पॉइंट? ओके एव्हरीवन, सर्वांनी नीट लक्ष द्या. आता 10 मधून जर तुमचे 7 आलेत म्हणजे 70%, 9 करेक्ट आलेत म्हणजे 90%. आन्सर करेक्ट आहेत. 6 करेक्ट आलेत 60%. 5 करेक्ट आलेत 5 पर्यंत. यस सांगा. Yes. किती? 7 ना? 9. व्हेरी गुड अंदा. आता ज्यांचे 5 किंवा 5 पेक्षा कमी आहेत म्हणजे बिलो एव्हरेज आहे. 6, 7, 8, 9. 9 अजून चांगला आहे. आता काही नेक्स्ट टाइम 10 मधून 10 यायला पाहिजेत. आता ज्यांचे 5 किंवा 5 पेक्षा कमी आहेत त्यांनी काय करायचंय? ओके एव्हरीवन, सर्वांनी लक्ष द्या. प्रत्येकाकडे हा असं चेसबोर्ड पाहिजे. हा जो चेसबोर्ड आहे बघा, तर हा टुर्नामेंट मध्ये यूज होतो. ज्या प्रोफेशनल टुर्नामेंट असतात तिथे असा चेसबोर्ड यूज होतो. प्रत्येकाकडे प्रॅक्टिस साठी असा व्हाईट आणि ग्रीन कलरचा चेसबोर्ड पाहिजे. आणि आता काय करायचंय तुम्हाला?
वेट एव्हरीवन, मी इन्स्ट्रक्शन देतोय ते झाल्यावर हँड रेज करा. आता काय करायचं तुम्हाला, दोन्ही पीसेस आता म्हणजे आता नाही, मंडे पासून पीसेस लावायचे सर्व आणि दोन्ही साईडने तुम्हीच खेळायचंय. आणि ज्या मूव्स खेळणार, आता व्हाईट कडून खेळला ती E4, तर मूव नोट डाऊन करायची नोटबुक मध्ये. ब्लॅक कडून पण तुम्हीच खेळणार. ज्यांचे 5 किंवा 5 पेक्षा कमी पॉइंट आहेत त्यांनी 2 गेम खेळायचे, लिहून काढून नोटबुकचा फोटो बॅच ग्रुप मध्ये पाठवायचा आहे. आणि ज्यांचे 5 पेक्षा जास्त 6 किंवा 6 पेक्षा जास्त पॉइंट आहेत त्यांनी 1 टाइम करायचं आहे. ओके, काय करणार, चेसबोर्ड लावायचा, दोन्ही साईडने आपणच खेळायचंय. मूव्ह नोट डाऊन करायच्या, लिहून काढायच्या, लिहायच्या मूव्ह. व्हाईट कडून काय खेळतोय, ब्लॅक कडून काय खेळतोय. समजलं सर्वांना? समजलं एव्हरीवन? तर ही प्रॅक्टिस सर्वांनी, आता उद्या दुपारी 3ला टुर्नामेंट असेल, टुर्नामेंट खेळा सर्वांनी. कारण की उद्या संध्याकाळच्या क्लासमध्ये त्याचे गेम अनालिसिस होतील. आणि मंडे पासून जे हे टास्क सांगितलंय तर प्रत्येकाने जसा टाइम मिळेल तसं करायचं आहे. यस राघव. सर माझ्याजवळ तो टुर्नामेंट वाला नाही, पण दुसरा वाला चेसबोर्ड आहे. राघव, ऍक्च्युली काय होतं, आपण जेव्हा वेगळ्या चेसबोर्ड वरती खेळतो ना, तर टुर्नामेंट मध्ये हे जे चेसबोर्ड असतात ना, थोडा प्रॉब्लेम येतो. तर काय करायचंय, मग तो मागून घ्यायचा, फ्लिपकार्ट अमेझॉन वर मिळून जाईल. टुर्नामेंट चेसबोर्ड सर्च करायचं आणि तो पण मागून घ्यायचा. ओके एव्हरीवन? ओके, कसा वाटला आजचा टास्क? मजा आली सर्वांना? ओके एव्हरीवन, आता काय करायचं, पोझिशन सॉल्व्ह करायच्या. विचारायच्या अगोदरच आदित्य, लाईव्ह गेम. ओके एव्हरीवन, लाईव्ह गेम खेळूयात. वेट, मी स्क्रीन शेअर करतो. लाईव्ह गेम मध्ये मी एक्सप्लेन करत राहील जे इम्पॉर्टंट पॉइंट्स असतील. ओके, हे दिसतंय सर्वांना स्क्रीन? 15+10 मध्ये खेळूयात. ओके एव्हरीवन, व्हाईट कडून आपण D4 खेळूयात. कारण E4 चे बऱ्यापैकी गेम बघितलेले आहेत आपण. D4 बघूयात. आता ही जी D4 मूव्ह आहे याला क्वीन्स पॉन ओपनिंग म्हणतात. ओके, त्याला ब्लॅकने मूव्ह केली, नाईट F6, त्याला आपण खेळणार C4. आता जे D4 खेळतो आपण, तर ही जी ओपनिंग आहे, तर याच्यामध्ये व्हाईट काय करतो, ऍक्च्युली साईडच्या पॉनने, या पॉनला जे Cचा आणि Fचं पॉन असतं त्यांना आपण म्हणणार फ्लँक पॉन. आणि जे Eचा आणि Dचं पॉन असतात त्यांना म्हणणार सेंटर पॉन. तर इथे व्हाईट काय करतोय, C4 खेळून फ्लँक पॉनने सेंटर होल्ड करायचा ट्राय करतोय. ओके, आता या पोझिशन मध्ये ऍक्च्युली D×C5 पण खेळतात, D5 पण खेळतात. या वेगवेगळ्या ओपनिंग आहेत.
आता या पॉन वरती अटॅक होता, 1 अटॅकर 2 अटॅकर, त्याला 1 सपोर्ट होता, आपण काय केलं, सपोर्ट ऍड केला, प्लस क्वीनचा पण सपोर्ट आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतोय, सेंटरला पॉन मेंटेन करतोय. ओके, म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे सेंटरचे 4 स्क्वेअर असतात, खूप इम्पॉर्टंट असतात. याच्यावरती ज्याचा कंट्रोल असेल गेम मध्ये त्याचा कंट्रोल राहतो. तर सिंपल काय केलं, आपण सेंटर वरती कंट्रोल ठेवलंय. नाईटचा सपोर्ट आहे, नाईट नाही कॅप्चर करू शकत. आता या पोझिशन मध्ये बघा, नाईट क्रॉस E4 ची ट्रिक नाही चालत. नाईट क्रॉस E4, क्वीन E7 आल्यावरती त्याला क्वीन D7 येईल म्हणून. आता नेहमी सर्वांनी नीट लक्ष द्या. आपला गोल काय पाहिजे जेव्हा आपण ओपनिंग खेळतो एखादी, सेंटर जास्तीत जास्त आपल्या कंट्रोल मध्ये पाहिजे, आपले पीसेस डेव्हलप पाहिजे, जास्तीत जास्त पीसेस डेव्हलप पाहिजेत. आता ब्लॅकचे 2 पीसेस डेव्हलप आहेत, आपला एकच पीस डेव्हलप आहे. तर आता बघा, या पोझिशन मध्ये जर आपण बिशप B5 खेळलो तर काय होतंय, आपला पीस डेव्हलप होतोय, चेक मध्ये डेव्हलप होतोय, त्याला ब्लॅक काय खेळू शकतो, बिशप D7. तर बिशप D7 वरती आपल्याला रिॲक्ट करायची गरज आहे का काय लगेच, नाही. नाईटचा सपोर्ट आहे, जर बिशपने मारलं तर आपण नाईटने कॅप्चर करू शकतो. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कॅल्क्युलेशन मध्ये ठेवायच्या. कारण की बिशप D7 ला डेव्हलप झाला, आता हा नाईट कुठे डेव्हलप होणार, नाहीये जागा. तर मग काय होतं, अशा पोझिशन मध्ये बिशप डेव्हलप झाल्यावरती नाईटला प्रॉब्लेम आहे, तर अपोनंटची डेव्हलपमेंट थांबते आणि आपल्याला नाईट डेव्हलप करायचं, कॅसल करायचं आणि मग बाकीच्या गोष्टी. तर नेहमी काय करायचं, आता ब्लॅकने बघा काय मूव केली, अजून डेव्हलपमेंट मध्ये मागे गेलं ब्लॅक. तर आता आपण सिंपल नाईट डेव्हलप करून घेऊयात. म्हणजे सेंटर कंट्रोल, पीस डेव्हलपमेंट, किंग सेफ्टी, या सर्व गोष्टी आपल्या फॉलो झाल्या पाहिजे. ओपनिंगच्या ज्या सुरुवातीच्या 10-15 मूव्ज असतात त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी फॉलो झाल्या पाहिजेत. आता हे जे साईडला दिसतंय तर हे रेटिंग आहे, आणि जसं आपण गेम जिंकेल रेटिंग वाढतं आणि नाही जिंकल्यावरती कमी होतं. तर सर्वांनी लक्ष ठेवायचं. तर आपण हा बिशप का घेऊन गेलतो, फक्त याला काय म्हणणार, आपलं आपण किंग वरती अटॅक करून बिशप डेव्हलप केला, तर याला काय म्हणणार, आपण टेम्पो मध्ये पीस डेव्हलप केला. ओके, वेट एव्हरीवन, माझा ऍक्च्युली पीसी ऑपरेट नाही होते, 1 मिनिट वेट करा.
ओके एव्हरीवन, स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसतेय. ओके, इथे तीन मूव झालेले आहेत. लक्ष द्या. नाईट E2, नाईट G3. ओके, 2 मूव झालेले आहेत. जेव्हा ब्लॅक B5 खेळला तर त्याला नाईट E2, नाईट G3 का? कारण आता आपण व्हाईट साइडने काय प्लॅन करतोय, किंग साइड अटॅक प्लॅन करतोय. तर त्याच्यामुळे हा जो नाईट आहे तो इकडे घेऊन आलोय. आणि इकडे बघा, आता ही पोझिशन बघा, या साईडला ब्लॅकला ऍडव्हान्टेज आहे. आपल्याकडे 2च पॉन आहेत, ब्लॅककडे 3 पॉन आहेत. तर ब्लॅकची मेजॉरिटी जास्त आहे या साईडला. ब्लॅकला ऍडव्हान्टेज क्वीन साईडला आहे, व्हाईटला ऍडव्हान्टेज किंग साईडला आहे. तर आपण काय करणार, किंग साईडला अटॅक करायचं ट्राय करणार आहोत. समजलं सर्वांना? एव्हरीवन रिप्लाय द्यायचा आहे. थम्सअप मध्ये, थम्स डाऊन मध्ये. व्हिडिओ बंद ठेवला तर चालेल. आता थम्सअप मध्ये रिप्लाय द्यायचा आहे जर समजलं तर. ओके, आता ब्लॅकने मूव केली आहे नाईट D7. आता थोडंसं फास्ट खेळावं लागेल मला. मग तुम्हाला अजून मी बाकीच्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या एक्सप्लेन करतो. ओके, आता इथे बिशप F4 मूव केली आहे का? कारण की हे जे D6 स्क्वेअर आहे, E5 स्क्वेअर आहे. तर हे दोन स्क्वेअर वरती कंट्रोल मिळवण्यासाठी बिशप F4 मूव केली आहे. आणि बिशप F4 ला नाईट H5 नाही येऊ शकत या बिशपवर अटॅक करायला. तर हे सगळे जे स्क्वेअर आहेत आपल्या फुल कंट्रोल मध्ये आहेत. आणि जेव्हा मी थिंक करत असेल तर मेसेज मध्ये तुम्हाला जी मूव सुचते ती पाठवू शकता. ओके, तर नाईट F5 च्या मागे रिझन D6 वरती अटॅक, E7 च्या बिशप वर अटॅक. आता D6 च्या पॉन वरती बघा डबल अटॅक आहे. आणि जर ब्लॅक सपोर्ट द्यायला गेला तर हा बिशप जाईल. ब्लॅकने काय मूव केलं, नाईट B6. आणि इनडायरेक्टली क्वीनचा सपोर्ट आला या पॉनला.
एव्हरीवन अगेन सेम प्रॉब्लेम होतो पीसी सोबत. वेट करा सर्वांनी. ओके एव्हरीवन, माझी मोबाईलची स्क्रीन दिसते सर्वांना? येतोय ना सर्वांना एव्हरीवन माझा? आवाज नाही येते माझा? ओके.
समजला गेम एव्हरीवन? गेम समजला सर्वांना? ओके एव्हरीवन, याचे जे अजून काही हे असतील गेम अनालिसिस तर मी ते ग्रुप वरती शेअर करेल. उद्या दुपारची टुर्नामेंट खेळा सर्वांनी. आज थोडं लवकर क्लोज करूयात. ओके चला बाय, गुड नाईट एव्हरीवन. बाय, गुड नाईट. बाय, गुड नाईट सर. अरे